नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर भागामध्ये स्नेहालया अंतर्गत उडान प्रकल्प व युवा सोशल सामाजिक बहुउद्देश संस्थेच्या वतीने गेली 15 वर्षापासून क्रिएटिव्ह टॅलेंट समर कॅम्पचे आयोजन करण्यात येत असते। याही वर्षी 2025 समर कॅम्प आयोजन करण्यात आले होते। या कॅम्पमध्ये सावेडी उपनगर भागासह शहरातील बालकांनी सहभाग घेतला। 11 दिवसांच्या कालावधीमध्ये हा समर कॅम्प घेतला जातो। यामध्ये बालकांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात येत असते। या समर्थांचा समारोप चेतना लॉन छत्रपती संभाजीनगर रोड या ठिकाणी झाला। यावेळी प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, आकाश त्र्यंबके, विजय साबळे, प्रवीण कदम, महेश सूर्यवंशी, संदीप क्षीरसागर, नितीन वावरे, गौरव राऊत, योगीराज धामणे यांच्यासह माजी नगरसेवक विनीत पाऊलबुधे, रुपालीताई वारे, भाऊसाहेब गोंधळी, अध्यक्ष समर्पण सेवा फाउंडेशन, विनोद सापा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तन्वी मांढरे, ओमनाथ संगीत विद्यालय यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब देशमुख वृक्ष संवर्धन व प्लास्टिक मुक्त भारत या संकल्पनेवर आधारित एकांकिका गणपती बाप्पा मोरया ही सादर करण्यात आली। संगीता सानप यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहालय संस्थेच्या वतीने नाटक सादर करण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देवीदास गुडा, भाऊसाहेब बडे, राजेंद्र नागुल, ओम दोता, संदीप करोलिया, भाऊसाहेब गोधळी, रेश्मा पवने, जगदीश सांगळे, समीक्षा रचा, प्रज्ञा अष्टेकर, श्वेता जाधव, साक्षी जाधव, समर्थ खोमणे, शिवम गायकवाड, राजवीर कुडिया यांनी अथक परिश्रम घेतले। तसेच या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गेली 10 वर्षापासून हा कार्यक्रम न चुकता मुलांसाठी घेत असतात असे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे योगेश पिंपळे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळालं। आयोजन केलं होतं त्यांनी, त्याचा आज समाप्ती आहे, म्हणजे शेवटचा दिवस। आणि खरोखरच खूप छान असं, नक्कीच हे किती दिवसांचा होता? 11 दिवसांचा समर कॅम्प होता। आणि खरोखरच या आजचा जो शेवटचा दिवस आम्ही जे मुलांचं सादरीकरण किंवा जे हे पाहिलं कार्यक्रम, खरोखरच हे 11 दिवस खूप छान असे संस्कार त्यांनी मुलांवर केले असतील याची मला खात्री वाटते। आणि सर, म्हणजे मला असं वाटतं हे समर कॅम्प हे नाव न ठेवता एक संस्कार वर्ग असं जर नाव ठेवलं तर खरोखरच एक म्हणजे योग्य ठरेल। कारण की कदाचित विद्यार्थी कमी येतील, कसं नाव असं म्हणजे विदेशी नाव असेल ना ते अट्रॅक्शन जास्त असतं पालकांचं म्हणा किंवा मुलांचं। समर कॅम्प म्हटलं की एक चांगलं वाटतं, पण आपली संस्कृती एक छान असं सरांनी पहिल्यांदा राष्ट्रगीत घेतलं, म्हणजे खरोखरच एक मुलांना राष्ट्रभक्ती काय असते हे कळण्यासाठी मुलांच्या शाळेमध्ये हे कार्यक्रम, हे राष्ट्रगीत हे घेतले जातात। पण अशा कार्यक्रमांमध्ये पाहिलं गेलं तर एक पाहुण्यांचं स्वागत म्हणून एखादं गीत घेतलं जातं, पण आज त्यांनी राष्ट्रगीत घेतलं, एक चांगला पायंडा त्यांनी पाडला। परत त्यांनी शाल किंवा नारळ असं न देता त्यांनी एक आपले राष्ट्रध्वज त्यांनी सगळ्यांना हे दिला। याच्यातून मुलांना राष्ट्रभक्ती काय असते हे नक्कीच त्यांनी 11 दिवसांमध्ये मुलांच्या मनावर बिंबवलं असेल। आणि ही गरज आहे काळाची, राष्ट्रभक्ती मुलांमध्ये जागृत करणं ही काळाची गरज आहे। आणि मी म्हणल्याप्रमाणे बाल संस्कार केंद्र आता काय होतं, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचा सहवास मुलांना लाभत नाहीये। आजी आजोबा गावी असतात, कुटुंबामध्ये फक्त आई वडील आणि 2 मुलं त्यांची किंवा एकच मुलगा, त्याच्यामुळे संस्कार हे खूप कमी पडत आहेत। त्यामुळे असे जर वर्ग आपण घेतले तर खरोखरच एक चांगले संस्कार मुलांना मिळण्यात संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि स्नेहालय या दोन्ही मिळून आयोजित आमचे मित्र आणि तुमचे सगळ्यांचे लाडके योगेशजी पिंपळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी गेली 11 दिवसापासून या क्रिएटिव्ह टॅलेंट समर कॅम्पचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं। आणि आज या समर कॅम्पचा या ठिकाणी समारोपाचा हा समारंभ आहे। आम्ही ज्या दिवशी कार्यक्रम हा समर कॅम्पचा चालू झाला त्या दिवशी देखील उद्घाटनाला उपस्थित होतो आणि आज समारोपाला देखील योगेशने आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे। खरं तर गेली 10-11 वर्षापासून
योगेश आमचे सहकारी मित्र नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने गेली 11 वर्षापासून या प्रभागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यामुळं आपण सर्व मंडळी या आमच्या प्रभाग क्रमांक 2मध्ये राहणारी असल्यामुळं आपल्याला जे काही उपक्रम गेली 10-11 वर्षापासून योगेश आणि त्याचे सहकारी घेतात हे सगळं माहितीच आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की संदेशनगर येथील आपल्या भागातील जे काही प्रसिद्ध असं साई मंदिर आहे, या साई मंदिरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम असतील, धार्मिक उपक्रम असतील, वेगवेगळे सांस्कृतिक असतील, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम असतील, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण वर्षामध्ये केलं जातं. आणि त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव असेल, दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्या ठिकाणी काही ना काही सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि समाजाप्रती एक सद्भावना म्हणून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं या भावनेतून त्या ठिकाणी उपक्रम राबवून ते अन्नदानाचं पवित्र असं कार्य अनेक वर्षापासून या ठिकाणी या योगेश आणि सुनील भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याने चालू असतं. बरोबर ना? त्यावेळेस आमच्या खेडेगावात काय माहिती होतं आणि तुमचे वडील मला शिक्षक होते, म्हणजे मार्गदर्शक. तर तुम्हाला माहिती होतं कुछ होता पिक्चर, बरोबर ना? त्यावेळेस ती काजोल तिकडे कुठंतरी असती, बघा शाहरुख खानला कळतं, तसा आम्हाला समर कॅम्प कळला, बरोबर ना? आम्ही त्या पिढीतली माणसं आहोत. आणि खरं तर तुमच्या मुलांचं कौतुक, 11 दिवस तुमची मुलं मोबाईलपासून दूर होती, बरोबर ना? कोरोनात पाहिलं ना, सकाळ उठले का मोबाईल, संध्याकाळपर्यंत मोबाईल मोबाईल मोबाईल. परंतु 11 दिवस तुमची मुलं इथं आणल्यानंतर रोज वेगवेगळे उपक्रम त्यांच्या टीमने घेतले आणि असा हा उपक्रम प्रत्येक मुलामध्ये काहीतरी राजहंस दडलेला असतो, तसं आमच्यामध्ये दडला होता.